भगवंताला आपलासा केल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विण जेव्हा सुख. मला कसं मिळले? अविनाश करी आकुलिया ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे. आमच्या मनाला वेग लागलं पाहिजे. आता तुम्ही घरावर 2-3 दिवस आहात, जे काही कानानं आपण ऐकलं वाटतं का नाही? असं अखंड आपल्याला ऐकायला मिळावं वाटतं का नाही? मनापासून कुठेतरी मनाला आनंद होतो. तर खरं सुख आहे मना पिसे गोविंदाचे. वेळ कसं लागलं पाहिजे? गोपिकांना लागलं होतं तसं कृष्णाचं. यथा व्रज गोपिकांना. अहो बडे बडे तपस्वी आले कबीर महाराजांच्याकडे. अहो म्हणजे कबीर महाराज केवढे तुम्ही रामभक्त आहात. कबीर महाराज म्हणजे माझी भक्ती काय करून बसला? तुम्हाला भक्त बघायचे, भक्ती बघायची. कबीरा कबीरा क्या कहे जाके यमुना तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर. तुम्ही गोकुळात जर गेला ना, त्या राधेचं, त्या गोपिकांचं प्रेम जर बघितलं कृष्णावरचं, माझ्यासाठी कोट्यवधी कबीर वाहून जातील. ते सगळे आले त्या गोपिकांच्याकडे गोकुळात आणि त्यांनी नमस्कार केला. कृष्ण तुमचा झाला. किती कृष्ण आपलासा केला होता त्याने. एखादी गोपिका म्हणली ना नाच, वाटीवर ताक देते नाच. ताक दिले तरी कृष्ण नाचायचे. एवढा आपलासा कसा केला? किती पैसे खर्च केले कृष्णा करता, ते देवा करता? म्हणजे पैसे खर्च नाही. मग कोणता नैवेद्य दाखवला असा मोठा? त्यांनी उत्तर दिले, कुणा वाटते असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजिले हरिनाम, विकत घेतला श्याम, वाहिनी विकत घेतला श्याम. मला येत असेल विकत घेतला. नाही खरचली कवडी दमडी, नाही खरचली नाही वेचीला दाम, विकत घेतला श्याम, वाहिनी विकत घेतला. बालगुरखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा. हाती तुक्याचा विठ्ठल आणि दासांचा श्रीराम, विकत घेतला श्याम, वाहिनी विकत घेतला. मला वाटते जगाच्या पाठीवर त्यातलं सुधीर पाहिजे गेले. नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचीला दाम, पण केलं काय? जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजिले हरिनाम. म्हणून लावी मना पिसे गोविंदाचे. पहिलं वेळ मनाला लागलं पाहिजे. बघा मनानं ठरवलं तरच होतं का नाही? माइंड लिव्स, बॉडी फॉलोज. कुठल्याही गोष्टीची प्रेरणा मन देतं आणि मग शरीर काम करत असतं. म्हणून जी सवय आपण मनाला लावू तीच लागते. एकाला जायचं होतं रेल्वे स्टेशन, 6ला गाडी सकाळी. आता उठलाच 5:30 वाजता,
2 किलोमीटर लांब होतं रेल्वे स्टेशन. 15 मिनिटात आवरलं, पण 15 मिनिटात 2 किलोमीटर जाणार कसं? टांगेवाल्याकडे आला, टांगेवाल्याकडे चल जर म्हणून लवकर टांगा तयार कर, दुप्पट भाडं देतो, 6ला गाडी. टांगेवाला उठला झोपेतून, तोंडावर पाणी मारलं, फक्त मला चहा पितो, मला चहा पुन्हा नंतर ही गाडी चुकेल. तोंडावर फक्त पाणी मारलं, त्यानं तोंडावर पाणी मारलं, ते घोडं झोपलं टांग्याला. हा टांग्यात बसला, 15 पावलं टांगा पुढे गेला घोडं, आणि घोडं थांबलं. टांग्यावर खाली उतरला, घोड्या पुढे 10-20 सेकंद नाचला. टांग्या पुढे घोड्या पुढे पुन्हा टांग्यावर बसला, घोडं पुन्हा पुढे गेले, पुन्हा पुढे जरा पुढे गेलं, पुन्हा थांबलं, पुन्हा हा खाली उतरला, पुन्हा नाचला, पुन्हा घोडं पुढे गेले. असं 5-6 वेळा झालं. आतला पॅसेंजर वैतागला, तुला मला दुप्पट भाडं का दिले? वेळ 6ला पोचायचं म्हणून. तू हे काय झालं, खाली काय उतरतो, नाचतो काय, घोड्या पुढे म्हटला, मूर्ख आहेस का? टांग्यावर लावला, तू मूर्ख आहेस. लगा तू मला झोपेत उठवलंस, चहा घेऊन दिला नाही, आणि त्या गडबडीत म्हटला मी वरातीचं घोडं टांग्याला दोन्ही घोडे आहेत म्हणून, वरातीचं पण आहे आणि दुसरं पण आहे. गडबडीत ते लहान पण त्या घोड्याला सवय आहे म्हटला, 5 मिनिटाला शांत पुढे जात नाही. पहिल्या मनाची एक नीती बघा, आपलं मन कसं आहे, जे देखलिया गुढीच्या ठाईच सोके ते अनुभव सुखाची कौतुके जावी तर जावी. एकदा अनुभव आला की आमचं मन कायम त्या भगवंताकडे ओढलं जातं. तुका म्हणे का मरणीची सरी उत्तमची मुले कीर्ती मागे, देहाना मी जरी गेलो जगातून तरी कीर्तीनं मागे राहतो. म्हणून एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा. एक देव कुठला? एक देव नावाचं मंदिर आहे. उपनिषदकार सांगतात एको देवो सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूताधिवासः साक्षी चेता केवलं निर्गुणस्य एको देवो सर्वभूतेषु गूढः. सर्वांच्यात नटलेला आहे, सर्वत्र नटलेला आहे असा भगवंत आपला करा. नक्की आपल्यावर त्याची कृपा होते. कथा भागामध्ये आपण पुढे बघूया. पूर्वनिमित्त थांबवतो. मुळा वंदन. सागमधनी सा सानी ध मपध मग रे सा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा.
टाळी सर्वांनी वाजवायची, सर्वांनी मुखानं मोठ्या आवाजात म्हणायचं. कीर्तन जे काही नियम असतात कीर्तनाचे, कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा, कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा, कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा, कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा. एकच आहे, अर्थ चार आहे. कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा, जागा म्हणजे सोबत आहे, झोपू नका. कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा म्हणजे स्वल्पविराम. स्वल्पविराम असला की योग्य अर्थ होतो, पण योग्य ठिकाणी असला वापरला तर एक वाक्य होतं, आम्ही सगळे बैलगाडीत बसून देवाला गेलो. आम्ही सगळे बैलगाडीत बसून देवाला गेलो. एकानं नमूतीचा स्वल्पविराम दिला. आम्ही सगळे बैल स्वल्पविराम गाडीत बसून देवाला गेलो. हे पूर्वीचं काव्य लक्षात ठेवा. एका ओळीचे 4-4 अर्थ आहेत. काय जुनं काव्य होतं, काय जुन्या कविता होत्या. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे जोगीकडे, वरती बघता इंद्रधनुचा सोबत घेरी मिळाले, मंगल तोरण काय बांधिले मंडपी पोलिसाचे, सालासा सूर्यास्त वाटतो सांज आम्हा चोरीकडे, चौशिखरावर हंस घरावर किवळे किवळे ऊन पडले. श्रावण महिन्यात डोळे पुढे येतो बघायचं, आलाय आषाढानंतर येणारच आणि यंदा चांगला दिसणार आहे पावसामुळे, आनंद आहे. अशा कविता होत्या. कविता बदलल्या. लग्नातल्या मंगलाष्टका बदलायचं काय कारण आहे? पूर्वीच्या किती सुंदर होत्या. गंगा सिंधू सरस्वती, त्या नादानं नावं पाठवायची नद्यांची. तेव्हा 14 रत्न, लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, काही हे सगळं केलं. आता रचलेल्या मंगलाष्टक असतात, त्याच्यात नाव असतात. कोणाकोणाची? नवऱ्या मुलाचं नाव, मुलीचं नाव, त्यांच्या आई वडिलांची नाव, ज्यानं लग्न ठरवलं त्याचं नाव, ज्यानं 2दा मोडलं तर त्याचं नाव, ज्यानं 3दा कमिशन हाणलं तर त्याचं नाव. पत्रिकेत काय असेल सांगता येत नाही. मला परवा एक पत्रिका आली. ती पत्रिकेत मुलाच्या पुढे शिक्षण लिहिलं होतं. मुलगा, त्याचं काय नाव होतं, त्याच्या पुढं त्याची डिग्री होती MTD, आणि मुलगी होती तिच्या पुढं तर DBS. आता साधारण मला काही डिग्री माहिती असणारच. म्हणजे MTD DBS काय माझ्या लक्षात नाही. कुठला नवीन काय म्हणलं कोर्स काही डिग्री दिसते. मला ते उत्सुकता लागली. म्हणजे काय बघूया तरी, म्हणून मी चौकशी केली मुलाच्या घरी मुलीच्या घरी. मुलाला म्हणलं MTD म्हणजे कुठला डिग्री, कुठला कोर्स आहे? तो मला महिंद्रा ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. MTD. मुलीला म्हणलं DBS. मुली तुला मांडलीच नाही DBS. पण वाचणारा बाहेर वाटत नाही. लग्नामध्ये सुरुवात होती. आई आमदार, बाप खासदार, मुलगा हिंडे दारोदार, मेहुणा गुत्तेदार आणि सासू हवालदार. ठीक आहे म्हणलं क्षणात येते सरसर शिरते, आणि गा. जायचं आणि गायचं म्हणजे टाळी वाजवायची, भजन म्हणायचं. कीर्तन असे न राहो तुम्ही जागा.
जागा म्हणजे ठिकाण, प्लेस. कीर्तन सांगायचे अर्थ म्हणजे वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते विन. श्रोतेशिवाय कीर्तन काय करणार? इथं जागाचा अर्थ ठिकाण घ्यायचं. काही काही वाक्यांचे अर्थ शब्दशः आहे तसे घ्यायचे नसतात. एकूण मागच्या वाक्यावर त्याच्यावर तो अर्थ अवलंबून असतो. हॉटेलमध्ये एक जण जेवायला गेला, जेवायला त्या वेटरनं ते ताट दिलं, त्यात 2 चमचे दिले होते, काही 4 भाज्या असेल, अजून काय असेल. जेवण झाल्यावर त्यानं 2 चमचे खिशात टाकले. तसेच कर्कटे ताट उचलला, वेटरला मला चमचे खिशात. म्हणलं चमचे, मालक आमच्या पगारातून पैसे कट करी, चमचे कुठे घेऊन निघाले? तो म्हणला थांब, परत देणार नाही चमचे. म्हणलं का? सांगतो तुला. खिशात एक बाटली काढली आणि दाखवली. त्या बाटलीवर लिहिलं होतं, जेवणानंतर 2 चमचे घेणे. डॉक्टर म्हणून जाऊन आलो होता, औषधाची बाटली होती. जेवणानंतर 2 चमचे. वेटर मला घेऊन जा, मी पैसे भरेन. जागा म्हणजे ठिकाण. आणि कीर्तन असेल जा अगा. एक ज्ञानेश्वरी तसे बरेचसे शब्द अगा वगैरे शब्दाच्या. अगा तुम्ही कीर्तन असेल जा. म्हणून आजच्या दिवस आनंद आहे कीर्तनाचा. मोठ्याचं भजन, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कुंडली तेव्हाच वेळ होती. 10:30 वाजले. आणखी काढतातच 11ला नक्की संपवतो. 11च्या पुढे जात नाही. थोडी मर्यादाची वेळ. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. कपट जीवतानं पांडवांना भोगावा लागला. वनवासात असताना त्या वनामध्ये हस्तिनापुरातली बरीचशी मंडळी, बरेचसे लोक पांडवांच्याकडे आले वनवासात, त्यांच्याबरोबर राहण्याकरता. धर्मराजांनी त्यांना नमस्कार केला. आम्ही कुठेही झोपणार, जमिनीचं अंथरूण, दगडाची उशी. सैनिकांना तो अनुभव आहे, लक्षात ठेवा. कुठं राहावं लागलं कोणाकोणाला. कारगिल युद्ध असेल, मला प्रभूने सांगितलं काय सहनशीलता आहे देशाकरता. आणि आकाशाचं पांघरून कंदमुळं खावी लागतील, आमच्या बरोबर तुम्हाला हा त्रास कसा? त्या लोकांनी पांडवांना सांगितलं, जिथं तुम्ही आहात तिथं आम्ही येणार. का? वरम पर्वत दुर्गेशु भ्रांतम वनचरैः न दुष्टजन संपर्कः सुरेंद्र भुवनेश्वर. मूर्खाच्या संगतीत इंद्राच्या महालात जरी ठेवलं तरी राहू नाही. सज्जनांची संगत वनवासात देखील परवडते. त्रास झाला तरी चालतो, इतर कुठला, पण संगत महत्वाची आहे. मग धर्मराजाने सूर्यनारायणाची उपासना केली.
आपल्याला सूर्यनारायणाच्या उपासनेबद्दल आजीबाबांनी सांगितले. पहिल्या प्रवचनाला मी होतो. अप्रतिम सूर्यनारायण कसा प्रसन्न झाला समर्थांच्या मातोश्रीना. आणि सूर्यनारायणाने धर्मराजांना एक थाली दिली. त्या थालीला म्हणतात सूर्य थाली. का म्हणतात? सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत त्या थालीतून वाटेल ती पक्वान्न निघायची. थालीची पूजा केली, नमस्कार केला आणि थाली जर म्हटलं पोळी, थालीतून पोळ्या निघायच्या, लाडू निघायचे, उताप्पा बसाप्पा हे अलीकडच आहे. हे हॉटेलची पक्वान नाही. अनुभव आलेला सांगतोय का कीर्तनकारांना तबलजीला. आम्ही दोघं नव्हतो. कीर्तनकारांना तबलजी गेले हॉटेलमध्ये. बराच वेळ गाडीला होता, जेवण नाही. दुपारी 3 वाजलेले. जरा बुवा म्हणला नाश्ता करूया. एका तिला केलं होतं ते स्पेशल मिसळ मिळेल. म्हटलं बुवा मिसळ. वेटरनं 2 मिसळ दोघांच्या पुढे आणून ठेवले. तबलजीने पाहिलं बुवांच्या बशीत श्रीखंड होतं मिसळीत खाली, त्याच्यानं होतं. म्हणलं बुवा तुमच्या मिसळीमध्ये खाली बशीत श्रीखंड आहे, माझ्यात नाही. बुवा म्हणले वेटर इकडे. आम्ही दोघं तुझ्या हॉटेलमध्ये आलो, दोघं समान पैसे देणार, पण माझ्या मिसळीमध्ये श्रीखंड आहे आणि तबलजीच्या मिसळीत का श्रीखंड नाही? वेटरनं ऐकलं मिसळीत श्रीखंड. त्याने बुवांची बशी पेली सापापला. अरे म्हटला बुवा चुकून तुम्हाला खरकटी बशी आली. पहिला माणूस श्रीखंड खाऊन गेला होता. थोडं अर्ध तसंच राहिलं गाडी आल्यामुळं. वेटरनं त्यातच मिसळ भरली होती. बुवा म्हणले तबलजीला श्रीखंड पोचलं म्हणलं. खाल्लं का दोघांनी? नाही. हॉटेल किती पवित्र असतं आपल्याला कळलं नाही. वरून जरी दिसलं बाहेर एक VIP 4 माणसं गेली VIP. आणि त्या वेटरनं ते ग्लास आणून ठेवले, बोट बुडवले. त्याला की म्हणलं अरे काय ग्लास पाण्यात बोट बुडवतो? तो म्हणला मी निदान पाण्यात ग्लास मध्ये तरी बोट बुडवतोय. जो पाणी काढून देतो तो बॅलर मध्ये उभा आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पक्वान्न निघायची, हवं ते अन्न निघायचं. पण एकदा सूर्यास्त झाला, विसरून थाली पालती घातली की सूर्योदयापर्यंत पुन्हा काही निघायचं नाही. काय सांगावं पक्वान्न. त्या वनवासात पांडवांच्या बरोबर गेलेले लोक होते ना, खाऊन खाऊन अशा तब्येती झाल्या एकेकांच्या. आणि त्या सर्वांना पाहिलं आणि पांडवांनी धर्मराजाने नमस्कार केला. आमच्या करता जरा दुर्योधनाच्या राज्यात जरा जाऊन या. राज्य कसं चाललंय, प्रजेला पांडव आठवतात का? 13 वर्षानं माघारी जावं असं परिस्थिती राहील का? जरा मेळावे भरावा. सत्ता नसली म्हणून काय झालं, मेळावे वगैरे घ्यावे लागतात. आणि त्यातली काही मंडळी आली हस्तिनापुरात. दुर्योधन गच्चीत बसला होता माडीवर, गच्चीत. त्यानं बघितलं या लोकांना. का म्हणले, ज्या राज्यात पांडव त्या राज्यात राहायचं कशाला म्हणणारे, त्यांच्या बरोबर गेलेले, परत आलात ना, खात्री होती मला पांडवांना खायला काही नसणार, तुम्हाला काय घालणार, आलात ना परत. त्यात काही म्हणलं हे दुर्योधना आमच्या तब्येतीकडे बघून तरी बोल की, तो स्वप्नात पाहिलं नसतील तर मी प्रत्यक्षात खाल्लंय. दुर्योधनाने विचार केला काय प्रकार आहे, कसं. अरे जरूर त्यांना देशोधरी पाठवलंय, पण त्यांचं नशीब नाही तू हिरावून घेतलंस. सूर्याकडून धर्मराजांना थाली मिळाली, वाटेल ते पक्वान्न निघतात. दुर्योधनानं माहिती काढली, विषय मोठा थोडक्यात. आणि ठरवलं, काय ठरवलं, थाली नष्ट कशी करता येईल, किंवा थाली असून पांडवांचं वाटोळं कसं करता येईल. आणि एवढ्या एक आवाज आला, पांढरं धोतर, पांढरा अंडरखा, पांढरं उपरण, पांढरी दाढी, पांढरं भस्म, जटाशी सपरती भूतला नामी, जटाशी सपरती भूतला नामी,
हे